मित्रांनो, का कोणास ठाऊक पण काही लोक फक्त एक वाक्य बोलतात आणि समोर सगळं जग शांत होऊन त्यांचं ऐकायला लागते. आणि काही लोक दिवसातून 100 वेळा बडबड करतात पण कोणीही त्यांची ऐकत नाही. तुमच्या बाबतीत कधी असं होतं का? तुम्ही खूप मेहनत करता, खूप चांगलं वागता, पण तरीही लोक तुमचा आदर करत नाही. असं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे. एक काळ असा होता जेव्हा मी मनापासून लोकांसोबत चांगलं वागायचो, मेहनत करायचो, सर्वांसाठी काहीतरी करायचो, पण जेव्हा वेळ यायची तेव्हा लोक मला गांभीर्याने घ्यायचेच नाही. त्यावेळेस खूप चुकल्यासारखं वाटायचं. माझ्यात काय कमी आहे असा विचार मनात यायचा. पण मग एक दिवस मला एक गोष्ट समजली, रेस्पेक्ट मिळवायचा असेल तर फक्त चांगलं वागणं पुरेसं नाहीये, त्यासाठी शहाणपण पाहिजे. आज मी तुम्हाला 15 असे जबरदस्त नियम सांगणार आहे जे लोकांना तुमचा रेस्पेक्ट करण्यासाठी भाग पाडतील. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे स्वतःचा सन्मान करा. अमेरिकन नेता एलेनॉर रूझवेल्ट म्हणतात, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचं मन दुखवू शकत नाही, तुम्हाला कमीपणाची जाणीव करून देऊ शकत नाही. म्हणजेच तुमची किंमत किती आहे, तुम्हाला किती सन्मान मिळायला हवा हे ठरवायचं काम दुसऱ्याचं नाही, ते फक्त तुमचं आहे. तुम्ही स्वतःला जितका मान द्याल तितकाच मान तुम्हाला जगाकडून मिळेल. समोर कोणी असो, एखादा भिकारी असो किंवा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका. कल्पना करा, जर समोर तुमच्यासारखाच एक माणूस उभा असेल तर तुम्ही त्याच्याशी कसे वागाल? सन्मानानेच वागाल ना. मग स्वतःशी सुद्धा तसेच वागा, कारण स्वतःचा आदर करणं हीच पहिली पायरी आहे इतरांकडून आदर मिळवण्याची. दुसरा नियम आहे घेण्याआधी द्यायला शिका. आदर हा आरशासारखा असतो. तुम्ही जितका दुसऱ्यांना दाखवाल तेवढे जास्त प्रतिबिंब तुमच्यावर पडेल. आदर मिळत नसतो, कमावा लागतो. आणि काही कमवायचं असेल तर आधी काहीतरी द्यावं लागतं. आणि लोकांना सगळ्यात जास्त काय हवं असतं? रेस्पेक्टच ना. जसा तुम्हाला रेस्पेक्ट हवा आहे तसाच समोरच्यालाही हवा असतो. म्हणून जर समोरचा व्यक्ती तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत असेल तर उगाच तडक फडक वागू नका, त्याच्याशी सुद्धा आदराने वागा. आणि जर कुणी तुम्हाला रेस्पेक्ट देत नसेल तर त्याच्याशी वाद घालू नका, पण त्याला तीव्र शब्दात सांगा की त्याच्या अशा वागण्याला तुम्ही अजिबात महत्व देत नाही. एक ट्रिक सांगतो, अशा लोकांना सरळ बोलून टाका, मी तुला आणि तुझ्या बोलण्याला अजिबात गांभीर्याने घेत नाही. मला वाटतं तू अजून विचाराने पक्का झालेला नाहीस, पण सगळ्यात आधी तुम्ही स्वतःहून प्रत्येकाला रिस्पेक्ट द्या, मग तो लहान असो किंवा मोठा. तिसरा नियम आहे घाईघाईमध्ये प्रतिक्रिया देऊ नका. तुम्ही कधी असा माणूस पाहिला आहे का जो घाईघाईत निर्णय घेतो, जो काही विचार न करता बोलतो, त्याच्या तोंडात येईल तसं बोलतो? तुम्ही अशा माणसाचा आदर करता का ज्याला हेही समजत नाही की कधी काय बोलावं, कसं बोलावं, ज्याची विचार करण्याची क्षमता अगदी मर्यादित आहे? नाही ना. तर मग तुम्ही देखील असं वागू नका. आयुष्यात अनेक चढ उतार येतात, कधी चांगले तर कधी वाईट अनुभव येतात. परिस्थिती कशी असो, तुमच्या मनाची स्थिरता राखणं खूप महत्वाचं आहे. माझा एक मित्र आहे, खूप शांत आणि समजूतदार. काही विचारलं तरी लगेच उत्तर देत नाही. तो म्हणतो, मला थोडा वेळ दे, विचार करतो आणि मग सांगतो. आणि खरंच जेव्हा त्याचं उत्तर येतं ते स्पष्ट, परिपक्व आणि मुद्देसूद असतं. त्यामुळे मला त्याचा नेहमीच खूप आदर वाटतो. म्हणून असे व्यक्तिमत्व बना जो नेहमी विचार करून बोलतो, वेळ घेऊन निर्णय घेतो. घाईघाईमध्ये दिलेले उत्तर लोक विसरून जातात, पण विचारपूर्वक दिलेला सल्ला कायम लक्षात राहतो. चौथा नियम आहे कोणी अपमान केल्यावर डोळ्यात बघा. तुम्ही कितीही सज्जन, यशस्वी किंवा आदरणीय असलात तरी काही लोक तुमच्यावर टीका करतील, गैरसमज पसरवतील आणि काही वेळा उघडपणे अपमान करतील. समाजात सर्वांना तुम्ही आवडालच हे शक्य नाही. काही लोकांना तुमचं यश, तुमचा आत्मविश्वास, तुमची शांती बघवत नाही. आणि त्यातले काही जण केवळ स्वतःला मोठं वाटावं म्हणून दुसऱ्यांना लहान करण्याचा प्रयत्न करत राहतात. जेव्हा कुणी एखाद्या व्यक्ती तुमचा अपमान करतो तेव्हा तुमची नजर खाली जाऊ देऊ नका, घाबरू नका, चिडूही नका. उलट त्या व्यक्तीकडे धैर्याने, स्वाभिमानाने आणि शांतपणे डोळ्यात बघा. असे केल्याने तुम्ही समोरच्याला एक संदेश पाठवत असता, मी कमजोर नाहीये, मी तुझ्या अपमानाने खचणार नाही. यामुळे तो अस्वस्थ होईल, त्याला स्वतःच्या वागणुकीचं भान येईल आणि शेवटी तो स्वतःच गप्प बसेल. उदाहरणार्थ, समजा तुमचा बॉस तुम्हाला सगळ्यांसमोर अपमानित करतो, आवाज चढवतो. अशा वेळी शांतपणे त्याच्याकडे बघा. भीती किंवा अहंकार दाखवायचा नाही,
फक्त आपला आत्मसन्मान दाखवायचा. तुमचे डोळे सांगतील जरी मी चुकलो असेल पण मी एवढा मोठा गुन्हा केला नाहीये. 5वा नियम आहे मागणी आणि पुरवठ्याचा नियम, लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय. आदर हा केवळ तुमचं वय, तुमचा चांगुलपणा किंवा स्वभावावर आधारित नसतो. तो तुमचं स्थान म्हणजे तुमची पोझिशन, तुमचे मूल्य आणि समाजासाठी तुम्ही काय करता यावर आधारित असतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती देशाचा पंतप्रधान असेल तर समाज त्या व्यक्तीचा आपोआप आदर करतो, कारण ती व्यक्ती एका मोठ्या पदावर आहे. जरी ती व्यक्ती वैयक्तिक पातळीवर फारशी चांगली नसली तरीही लोक तिच्याशी आदरानेच वागतात. आदराचा खेळ पूर्णपणे मागणी आणि पुरवठा या तत्वावर चालतो. जर तुमच्याकडे एक दुर्मिळ कौशल्य असेल, जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्सपर्ट, सर्जन, एखाद्या खास भाषेचा अनुवादक, आणि अशा व्यक्ती फार कमी असतील तर तुमची किंमत आणि आदर आपोआप वाढतो, कारण मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. या उलट तुम्ही एक साधारण काम करणारे असाल आणि असंख्य लोक तेच करत असतील तर लोक तुमचा फारसा आदर करणार नाही, कारण तुमचं स्थान दुर्मिळ किंवा उपयुक्त नाही. म्हणून आदर मिळवायचा असेल तर अशा स्किल शिका ज्या दुर्मिळ आहेत. समाजासाठी उपयुक्त व्हा, स्वतःची एक ओळख निर्माण करा. 6वा नियम आहे बोलण्यामध्ये सहजता आणा. बोलताना अगदी थोडक्यात, शांत आणि ठाम पद्धतीने बोला. बोलण्याची गती फार झपाट्याने नको आणि फार संथही नको. जशी गती तुमच्या विचारांशी जुळते तशी ठेवा. आवाज इतका मोठा नको की दुसऱ्याला त्रास होईल आणि इतका हलकाही नको की कोणी ऐकणारच नाही. बोलण्याआधी थोडं थांबा, विचार करा नेमकं काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे. शब्दांची निवड करा, बोलण्याची पद्धत ठरवा आणि जेव्हा बोलाल तेव्हा इतका अर्थपूर्ण बोला की समोरच्याच्या मनात एकच विचार यावा, वाह किती छान सांगितलंय. 7वा नियम आहे तुम्ही किती हुशार आहात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, तुम्ही हुशार आहात, पण तुम्हाला लोकांकडून त्याची मान्यता हवी आहे का, कौतुक हवंय का, की बघा बघा मी किती हुशार आहे, बुद्धिमान आहे. जर हीच तुमची इच्छा असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. स्वतःबद्दल सतत बोलणं, मोठेपणाचं प्रदर्शन करणं, इतरांना कमी समजणं हा सन्मान मिळवण्याचा मार्ग नाही, उलट हा सन्मान गमावण्याचा मार्ग आहे. लोक 2 प्रकारचे असतात. एक ते जे एखाद्या डोंगराच्या पायथ्याशी उभे राहून जोरजोरात ओरडत राहतात, मी हा डोंगर चढू शकतो, मी हा डोंगर चढू शकतो. आणि दुसरे ते जे डोंगराच्या शिखरावर उभे असतात पण शांत राहतात, ते काहीही बोलत नाही. त्या ओरडणाऱ्या व्यक्तीवर लोकांचे लक्ष असते, पण त्यांच्या नजरेत जो शिखरावर पोहोचलेला आहे तो जास्त लक्षात राहतो. तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला चांगले माहिती असणे महत्वाचे आहे. विचार करा, एक जादूगार आपल्या जादूचं रहस्य उघड करत असेल तर त्याच्या जादूची किंमतच राहणार नाही. तसंच मी किती स्मार्ट आहे हे सांगण्यात काहीही सन्मान नाही. 8वा नियम आहे तुमची देहबोली रुबाबदार बनवा. तुम्ही ह्या व्यक्तीला ओळखता का? हे आहेत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस. आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही ह्या माणसाला जास्त गंभीरतेने घ्याल की दुसऱ्या माणसाला? हे देखील जेफ बेझोस आहे, पण हा फोटो 20 वर्षानंतरचा आहे. दोन्ही फोटोंमध्ये व्यक्ती एकच आहे, फक्त त्यांच्या देहबोलीमध्ये फरक आहे. तुमची देहबोली तुमचा आत्मविश्वास दर्शविते. तुम्ही जितके अधिक झुकलेले, कमजोर आणि दीनदुबळे असाल, लोक सुद्धा तुम्हाला तशीच वागणूक देतील. एक चांगली देहबोली तुमच्या रिस्पेक्टला किती वाढू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. 9वा नियम आहे कपड्यांचे मानसशास्त्र. कपडे माणसाला रिस्पेक्ट मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावतात, हे लक्षात घ्या. हा शाहरुख खान आहे आणि हा देखील शाहरुख खान आहे. क्लीन शेव्ड, लुक सेम आणि हेअरस्टाईल मध्ये सुद्धा काही खास फरक नाही. फरक काय आहे? कपडे. एका बाजूला ढिला बेजार शर्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला एक प्रॉपर सूट आहे. कोण जास्त आत्मविश्वासू आणि सन्मानास पात्र वाटतंय? सूट ही अशी गोष्ट आहे की ती घातल्यावर तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी आणि सन्माननीय वाटू लागतं. पण रोजचं आयुष्य सूट घालून चालत नाही, हे तितकंच खरं आहे. आता हा फोटो पहा, हा देखील शाहरुख खानच आहे, ज्याने फक्त एक फिट शर्ट घातलाय जो त्याच्या स्किन टोनला छान कॉम्प्लिमेंट करतोय. सूट नसतानाही तो व्यवस्थित, आत्मविश्वासपूर्ण आणि सन्मानास पात्र दिसतो. तुमचं बाह्य रूप, कपड्यांची निवड, रंग, स्वच्छता, फिटिंग आणि शैली हे सगळं तुमचं अंतर्मन, तुमचा आत्मसन्मान आणि लोकांशी असलेलं तुमचं नातं दर्शवितं. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे तुमच्या कपड्यातून दिसतं. फाटके, मळलेले, बेढप कपडे वापरणारा माणूस चांगला जरी असला
तरी लोक न कळत त्याचा कमी रेस्पेक्ट करतात. शर्ट 5,000 रुपयांचा असो किंवा 500 रुपयांचा, जर तो तुमच्यावर नीट बसत असेल आणि तुमचं व्यक्तिमत्व खुलवत असेल तर लोक तुम्हाला नक्कीच आदराने पाहतील. 10वा नियम आहे स्वतःवर हसायला शिका. स्वतःवर हसायला शिका. आयुष्यात थोडी सहजता घेऊन या. प्रत्येक गोष्ट फारच गंभीरपणे घेऊ नका. जो व्यक्ती नेहमीच गंभीर असतो, कधीही जोक करत नाही आणि प्रत्येक लहान गोष्टींवरून नाखुश होतो, लोक त्याची इज्जत करत नाही. म्हणून जर कोणी तुमच्यावर छोटासा जोक केला तर शांत राहा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमजोर आहात, तर हे दाखवते की तुमच्याकडे स्वतःवर हसायचा आणि हलक्या मनाने गोष्टी घेण्याचा चांगला सेन्स आहे. हा गुण तुमचा आदर वाढवतो, कारण लोक अशा व्यक्तीकडे आकर्षित होतात ज्याचं स्वतःवर हसण्याचं आणि हलक्या फुलक्या वातावरणात राहण्याचं सामर्थ्य असतं. 11वा नियम आहे तुमची कमजोरी, तुमचे दोष दुसऱ्यांना सांगू नका. आपली चेष्टा करून घ्यायची का? एक वेळेस ठीक आहे, तुम्ही थोडा विनोद केला, स्वतःच्याच कमजोरीवर थोडे हसले, पण मग तेच लोक पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवरून तुमच्यावर हसत राहिले तर कोणतीही गोष्ट जर मर्यादेबाहेर गेली तर ती घातकच ठरते. म्हणून स्वतःचे दोष, कमकुवत बाजू कधीही उघड करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, पण स्वतःला छोटं दाखवून नाही. 12वा नियम नेहमी रहस्यमय आयुष्य जगा. कधीही तुमची कमजोरी किंवा ताकद इतरांशी शेअर करू नका. कोणालाही हे माहिती होऊ देऊ नका की तुम्ही काल काय करत होता, आता काय करत आहात आणि उद्या काय करणार आहात. सगळ्यांसमोर स्वतःचे पुस्तक उघडे करून बसू नका. तुमच्याविषयी जितकं कमी लोकांना कळेल तितकं ते तुमच्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक राहतील आणि त्याच उत्सुकतेतून तुमचं एक वेगळंच महत्व निर्माण होईल. 13वा नियम आहे कोणाचीही निंदा करू नका. एक अत्यंत वाईट आणि आपल्या प्रतिष्ठेला एकदम धक्का देणारी गोष्ट आहे ती म्हणजे एखाद्याच्या मागे त्याची निंदा करणे. जेव्हा तुम्ही एखाद्याजवळ तिसऱ्या व्यक्तीची निंदा करत असता, त्यांच्याबद्दल बोलता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की ते तुम्हाला धन्यवाद देतील? नाही, ते असा विचार करतात की आज हा माणूस दुसऱ्याची गोष्ट माझ्याकडे सांगतोय तर उद्या हा माझ्या गोष्टी दुसऱ्याला 100% सांगणार. अशा प्रकारे तुम्ही स्वतःची विश्वासार्हता कमी करता आणि त्यामुळे तुमची प्रतिष्ठा घसरते. 14वा नियम आहे चूक असेल तर तिचा मोठ्या मनाने स्वीकार करा. लक्षात घ्या, तुम्ही माणूसच आहात, देव नाही. तुमच्याकडूनही चुका होतात, पण असं वागणं की तुम्ही कधी चुकत नाही हे अयोग्य आहे. 2000च्या दशकात फोर्ड मोटर्सला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. त्यांनी एक नवीन मॉडेल लॉन्च केलं होतं जे पूर्णपणे यशस्वी झाले नाही. त्या गाड्यांमध्ये अनेक तांत्रिक समस्या होत्या, त्यामुळे ग्राहक खूप नाराज झाले. पण फोर्डने त्या चुका स्वीकारल्या. त्यांनी सार्वजनिकरित्या मान्य केलं की त्यांना काही गोष्टी सुधाराव्या लागतील. त्यांनी चुका लपवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी सुधारणा केल्या, ग्राहकांच्या समस्या ऐकल्या आणि त्यावर उपाय सुचवले. आणि ह्याचा परिणाम काय झाला? फोर्डने आपल्या प्रतिष्ठेला परत उंचावलं आणि आजही ते एक आदर्श ब्रँड म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या चुकांना कबूल केलं आणि त्यातून एक नवीन आणि मजबूत ब्रँड तयार झाला. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा आपल्या चुका स्वीकार करा. लोक तुम्हाला आपसुकच आदर देतील, तुम्हाला प्रामाणिक समजतील. 15वा नियम आहे नम्र बना, पण चांगलेपणाचा आव आणू नका. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी नम्र राहा, पण चांगले बनण्याचा आव आणू नका. विनम्र माणूस दुसऱ्यांशी चांगला वागतो कारण तो आतून चांगला असतो. चांगुलपणाचा आव आणणारा माणूस स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांशी चांगला वागतो आणि हाच फरक लोक ओळखतात. आज नाही तर उद्या लोकांना तुमची खोटी ऍक्टिंग कळतेच कळते. कधी कधी तर जास्त चांगलं वागणं सुद्धा तुमच्या अंगलट येतं. लोक तुमचं भलं मानणं सोडून तुमचाच गैरफायदा घेऊ लागतात. मित्रांनो, हे होते ते 15 जबरदस्त नियम जे तुम्हाला हरवलेला रिस्पेक्ट मिळवून देतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.